अम्माय बाई पाय हे इथं आहे किचन मध्ये आणि मी तिला घरातच पाहून राहिली. कुठं गेली रिंकू, कुठं गेली रिंकू? रिंकू काय करून राहिली म्हटलं? काही नाही आई, हे 2-4 ताटं होते आणि 2-4 ग्लास होते जेवणाचे. तर मी म्हटलं घासघूस करून ठेवून द्या, नाही तर मग ते भांडे तसेच राहील ना यायच्यासाठी. त्याच्यानं म्हटलं घासून ठेवून देतो आणि मग तयारीला लागतो. म्हटलं पॅकिंग वॅकिंग करायची आहे माई, तर करून घेतो म्हटलं मग लवकर. हा काय तर काय म्हणते जवळ तुले पाहून राहिले ना घरात, कुठं आहे रिंकू, कुठं आहे रिंकू? जाय ना, काय म्हणते तर बोलून घे त्याच्या संग. आणि काय म्हणते आता कोणतं काम करायचं आहे सांगून दे मला, मी करून घेतो इकडे. हा झाडू लावायचा आहे काय सांग? हो आई, झाडू लावायचा होता तर किचनमध्येच लावा लागते फक्त. लावता काय मग तू? मी बोलून घेतो त्याच्या संग काय म्हणते ते. तर बरं बरं जाय, काय म्हणते जवळ इथं पाय बरं. नाही, सगळेचं जेवण झालं म्हटलं. कोणी राहिलं जेवणाचं, कोणी राहिलं असेल तर करून घ्या म्हणा. माहित नाही रिंकू, तसं तर मला वाटते सगळ्यांना जेवण केलं, पण तरी मी एकदा विचारून घेतो सगळेले. कोणी राहिलं असेल तर देतो मी ताट वाढून. तू टेन्शन नको घेऊ, मी पाय तू इकडे जाय, तू पहिले पॅकिंग करून घे. बरं बरं ठीक आहे, मग पहिले आठवणीनं विचारून घ्या आई आणि मग झाडू लावजा. हो हो कर मग, हा लवकर लवकर तयारी कर, नाही तर मग अजून आपल्याला इथंच उशीर होईल. हा बाई, लवकर तयारी करतो मी, टाईम गिम नाही लावत. फक्त पॅकिंग करणे आणि तयारी करणे, मग झालं. तरी तुले मी म्हणूनच राहिली सकाळपासून, बाई रिंकू लवकर लवकर करून घे, लवकर लवकर करून घे. तू बी किचन मध्येच कामं करत राहतं. हाय ना एवढे मोठे पाहुणे कामं करायले, हा सगळे मस्त तयारी वारी करून बसले आणि तू इकडे असं भांडे घासून राहिली. असं नाही का कोणाला सांगून द्यावं बा म्हणून? हा करत नाही काय, कोणी कामं करते सांगून द्या लागते. मी म्हटलं आता 2-4 ताटं आहे तर मीच घासून घेतो. आणि 2-4 ताटं घासायला काय टाईम लागते? 5 मिनिट. त्याच्यानं काही सांगितलं नाही. मग बरं जाऊ दे ना, आता मी पटकन जातो आणि पॅकिंग करून घेतो. बरं बरं जाय मग, जवळ बाहेरच आहे, वाट पाहून राहिले. हो हो. चाल गड्या, मी बी यायला जाऊन विचारतो कोणी जेवणाचं राहिलं काय तर. कोणी राहिलं असेल तर देऊन देतो जेवणाले. रिंकू कुठं गेली होती तू? लय वेळची दिसलीच नाही मले. मी घरातच पाहून राहिलो. कुठं गेली रिंकू, कुठं गेली रिंकू? कुठं होती म्हटलं? कोणाच्या घरी गेली होती? कुठं नाही हो, घरीच तर होती मी, किचनमध्ये होती. तुम्ही आलेच नाही तिकडे. बोला ना, काय म्हणता? काही नाही, आता आईच्या घरी चालली म्हटलं तर किती पैसे देऊ हे विचारून राहिलो. आता किती देऊ म्हटलं? टिकटीले पैसे लागन, अजून परीले काही बिस्किट ब्रेड गिट घेऊन देशील तर त्याच्यासाठी पैसे पाहिजे म्हटलं जवळ. तर सांग म्हटलं किती देऊ. टिकटीले काय जास्त काय लय देता? मग 500 रुपये देऊन द्या, तेवढ्या याच्यात तर होऊन जाते. आरामात होते म्हटलं. 500 रुपये देऊन द्या फक्त. 500 रुपये? आणि 500 रुपयात काय काय करशील तू? तिकीट करशील 500 रुपयात तर म्हटलं काही घेऊन देशील तिले परीले. कमी नाही पडणार काय पैसे? काही घेऊन मागितलं तिनं तर मग घेऊन नाही द्या लागणार काय? एक तर उन्हाळ्याचे दिवस आहे, कुल्फीवाला येत राहते गावात, आईस्क्रीमवाला येत राहते, तर घेऊन द्या लागते. तर त्या कोणत्या कुल्फ्या चांगल्या राहते? नेहमी नेहमी काय घेऊन द्या लागते? एखाद्या दिवशी देऊन द्या घेऊन. चांगलं आहे काय ते नेहमी नेहमी खाणं? ते तर आहे म्हणा, चांगल्या गिंगल्या नाही राहत, पण घेऊन द्या लागते रडत ठेवल्यापेक्षा. तर एक काम कर, 1000 रुपये घेऊन जाय. 500 रुपये खर्च होईल तर 500 रुपये जवळ तरी राहील. घेऊन जाय म्हटलं 1000 रुपये. अहो राहू द्या ना, पहिलेच एवढे मोठे पैसे खर्च झाले आणि अजून 1000 रुपये देता काय? 500 रुपये द्या. आता आईच्या घरी चालली मी, तर आई काही घेऊनच नाही देणार काय? आई बाबा आहे, दादा आहे, वहिनी आहे ना तिथं, मावशी आहे, काका आहे, सगळेच आहे म्हटलं. ते लोक काय घेऊन नाही देणार काय? तसा नाही म्हणून राहिलो मी, घेऊन तर देतेच ते लोक, पण म्हटलं असो जवळ याच्यासाठी म्हणून राहिलो. घेऊन जाय बा 1000 रुपये. नाही नाही, राहू द्या. 500 रुपये देऊन द्या. तुम्हाला बी पेट्रोल पाणी टाकायला पैसे नाही पाहिजे काय? म्हणून म्हटलं राहू द्या, 500 रुपये द्या. अजून पगार व्हायचाच आहे तुमचा, मग तुम्हाला कमी पडन ना पैसे. एक तर आता पावणेमध्ये लय मोठे पैसे खर्च झाले, त्याच्यानं म्हणून राहिले. 500 रुपये द्या फक्त. बरं ठीक आहे, देतो तुले 500 रुपये. आणि किती वाजता निघून राहिले म्हटलं तुम्ही? आता काय निघतोच ना मी, अर्ध्या 1 तासात. आता मी थोडीशी पॅकिंग वॅकिंग करून घेतो, तयारी करतो आणि मग निघतो म्हटलं. कर ना मग रिंकू, लवकर लवकर तयारी करून घे. उन्हीच्या पहिले चालले जा, मग दुपारून किती ऊन राहते. त्याच्यानं म्हटलं लवकर चालले जा. तर पॅकिंग करायला काय टाईम लागते? बॅग तर काढून ठेवलीच आहे. आता 2-3 साड्या ठेवतो आणि परीचे 2-3 ड्रेस. जास्त काही सामान नेत नाही आईच्या गावाले. बरं बरं. आणि म्हटलं तुम्ही कधी याल मग? पाहतो ना आता, साहेब सुट्ट्या देते नाही देत, तसा येतोच मग मी. सांगनच तुले फोन लावून येवाच्या पहिले. आता म्हटलं एवढ्या दिवस सुट्ट्या पडल्या, तेवढ्या लोक सुट्ट्या नाही देणार ना, त्याच्यानं म्हटलं मी याच्या पहिले फोन लावूनच तुले. बरं बरं ठीक आहे, येतच नाही ना मग मी. आता राहतो म्हटलं 1-1.5 महिना आईच्याच घरी. बापरे, 1-1.5 महिना? आणि इकडे म्हटलं डबा कोण बनवून देत? आहे ना आता तुमची प्रिय बहीण ज्योतिताई आहे म्हटलं, तिच्या घरून डब्बा घेऊन जात जा आणि भाजीपाल्याचे पैसे देऊन देत जा. आणि तसंही आपल्याला घरी भाजीपाला आणाच लागते ना, तर घरी न आणल्यापेक्षा ताईच्याच घरी पैसे देऊन दे जा आणि मना डब्बा बनवून दे. बनवून नाही देत काय? बनवून देते. काय रिंकू काही बोलतं? ताई काय पैसे घेईन काय डबा बनवायचे? काहीतरी बोलून राहिले. अहो पैसे नाही घेणार, पण समोर चालून बोलली नाही पाहिजे.
नाही तर मग म्हणून वहिनी 1-1.5 महिना गावाला राहिली तर मीनं डब्बा बनवून दिला नाव करते ना मग. म्हणून म्हटलं चुपचाप पैसे देऊन दे जा दर हप्त्याले. बरं ठीक आहे ना, पाहतो मी, घेईन तर देऊन देईन. पाहतो नाही, पैसे नाही घेतले ताईनं तर भाजीपाला घेऊन देत जा तुम्ही मग ताईले. मग भाजीपाला थोडी फेकणार आहे, मग ठेवाच लागन ताईले. म्हणून म्हटलं पैसे नाही तर मग भाजीपाला दे जा घेऊन. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. अन खरंच राहणार आहे काय तू 1-1.5 महिना आईच्या गावाले? हो ना हो, आता राहतो ना. आता काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, मग अजून ह्या वर्षी काय माहीत परीचं नाव घेऊ पडन तर शाळेत टाका लागन तिले. त्याच्यानं म्हटलं आता राहतो मी 1-1.5 महिना. लय दिवस होते ना म्हटलं, पण 1-1.5 महिना. हा मस्त 8-15 दिवस राह आणि येऊन जाय. येतोच मी तुले घेवाले 15 दिवसानं. बस तुम्हाला तर मायाशिवाय गमतच नाही. 8 दिवस नका राहू देत जाऊ. येतो मी घेवाले राहू द्या ना आता. 1-1.5 महिना राहू द्या मला मस्त शांततेनं. नाही 15 दिवसांनी येतो मी घेवाले. अहो ऐका ना परीचे पप्पा, राहू द्या ना आईच्या घरी. 1-1.5 महिना राहू द्या ना. ऐकतच नाहीये. राहतो म्हटलं तर चाललेच जाते. बरं जाऊ दे, नाही ऐकत तर येईन तवा येईन घेवाले, पाहिल्या जाईन. चाल आता पटकन पॅकिंग करतो, तयारी करतो. नाही तर मग अजून आई घाई करन. झाली काय तयारी. रेखाबाई, चंद्रकला, धारा, तुमचं जेवण झालं का? वाच आहे करायला कोणी बाकी? काकू, झालं ना, आमचं जेवण झालं. शांताबाई, आपण संगच तर बसलो होतो म्हटलं जेवणाले. झालं ना सगळ्याचं जेवण झालं? हा काय? नाही म्हटलं कोणी राहिलं असेल तर विचारून घ्या. रिंकू म्हणून राहिली. आई म्हणते कोणी राहिलं असेल तर विचारून घे म्हणते एक वेळा. त्याच्यानं विचारून राहिली मी. हा काय? रिंकूले तर लय स्पीकर येते. कोणी राहिलं काय? उपाशी नाही राहिले पाहिजे. जेवले का नाही जेवले 10 वेळा विचारत राहते. माय तर बरोबर नाही आहे काय तिचं? आता आपण तिच्या घरी आहे तर ते तर विचारणारच आहे. जेवले का नाही जेवले, का कोणी जेवायचं राहिलं बा. तेवढं तर तिचं कामच आहे ना विचारायचं. हो शांताबाई, बरोबर आहे ना, विचाराच लागते. आपल्या घरी पाहुणे असल्यावर विचारपूस करा लागते ना. नाही तर काय मग. तर म्हटलं कोणी राहिलं असेल तर करून घ्या बा गावाला जावाच्या पहिले, नाही तर मग उपाशीत जाण म्हणून विचारून राहिले. बाई धारा, तुझ्या पोराले भात गीत चारून दे ना. खात असेल तर चारून दे त्याले दोघालेही थोडं. नाही काकू, खाऊन नाही राहिले ते दोघे जण. त्याला चारून देत होती मी तर खाऊनच नाही राहिले ते. त्याच्यानं ठेवून दिलं मग. हा काय? पाहिजे तरी थोड्या वेळानं चारून पाहिजे खाईन तर मग अजून निघास लागन ना आपल्याला अर्ध्या घंट्यानं. हो ना शांताबाई, लवकर चाललो जाऊ. इथून मग ऑटोत बसा, डेपो जा, मग डेपोतून बस पकडा, मग उमाबाईच्या गावाला जा. मग लय टाइम लागेल ना. म्हणून म्हटलं लवकर निघालो असतं तर बरं झालं असतं. उन्हीच्या ऊन लय तपते ना. आता आपल्या तयाऱ्या तर झाल्याच आहे, फक्त आता रिंकू पॅकिंग करते आणि तयारी करते. आणि हे बाकीचे कुठे आहे म्हटलं आपलीकडले? रिंकूचे बाबा, बबन, सुधाकर भाऊ, गंगाधर भाऊ कुठं गेले म्हटलं? घरीच तर होते हो शांताबाई. जेवण करून बाहेरच तर बसले होते हॉलमध्ये. काहून हाय नाही काय? दिसलेच नाही मला. त्याच्यानं म्हटलं कुठं गेले बा. असं ना, इथंच कुठं असं जवळपास. आणि मी काय म्हणतो, हे रिंकूची ननद येणार होती ना आपल्या भेटीले, येते का नाही येत? म्हणत होती ना तुम्ही जाण म्हणे गावाले तर येईन म्हणे मी. अजून आली नाही ते. नाही तर अजून म्हणून मग चालले गेले बा. भेटही नाही घेतली म्हणून माई. माय तर तिला माहित नाही का? 2 दिवसा पहिलेपासूनच माहित आहे आपण परवा गावाला चाललो म्हणून. त्या दिवशी नाही आली, कालही नाही आली आणि आजही नाही आली. तिला याच असेल तर येईन, नाही तर नाही येणार. हो शांताबाई, म्हणून गेलो तर बरोबर राहिली. तिला जर येवाचं राहिलं असतं तर कालच आली असती मस्त. नसन येवाचं, जाऊ दे. नाही तर काय मग, जाऊ दे ना. आपला वेळ होईपर्यंत येईन तर येईन, नाही तर चाललं जाऊ. सांगून देऊ आम्ही वाट पाहिली म्हणा तू, पण तू काही आली नाही. त्याच्यानं मग गाडीचाही टाइम होत होता म्हणा आमच्या बसचा, त्याच्यानं येऊन गेलो म्हणा लवकर. नाही तर काय मग, आता 11 वाजले आणि तिला काय टाइमच नाही भेटला काय बाबा? कामं धंदे मगही करता येते. आपण गेल्यावर येऊन जाते, 2 शब्द बोलली असती आपल्या संग, अशी म्हणून राहिली मी. बरं जाऊ दे, नाही आली तर. बरं ठीक आहे. कोणी जेवण करत असेल तर करायला लावून द्या. मी तिकडे झाडझूड करून घेतो. ते स्वयंपाक खोलीत झाडू लावायचा आहे तर. बरं. चाल गळ्या, लवकर झाडू लावतो. आणि छतवर कपडे वाहू टाकले होते लेकरायचे. बबितानं आणले का नाही आणले काय माहित काढून. विचारा लागन तिले, नाही तर राहील मग छतवरच. माहित बी नसन तिले. आता बिनं धुवून टाकले तर तिले कसं काय माहित राहणार? मलाच जा लागन आणाले, नाही तर मग तिलेच पाठवतो. बबिता, बबिता. काय आई? अहो बबिता कुठे आहे? आई इकडे आहे ना, मी किचन मध्ये. अमाय, इथं काय करून राहिली तू? काही नाही आई, तुमचा आवाज आला मला तर मी म्हटलं इकडेच आहे काय तुम्ही, म्हणून इकडे आली मी. बोला ना, काय म्हणता? अहो काही नाही, मी म्हटलं मगानी लेकराचे कपडे पीडपाड करून छतवर वाळू टाकले तर जाय म्हटलं घेऊन ये, नाही तर हवे गिवेनं उडून जाईन, हवा चालू राहते. वाढले सण आता कपडे ठेवून दे म्हटलं बॅगेत. आणले नाही, मगाने गेली होती मी कपडे काढायले, सगळेचे कपडे आणले काढून आणि मगानेच ठेवले बॅगेत. हा काय आणले नाही कपडे काढून? मला वाटलं तुला माहित नसन बा.
मीनं धुई धाय करून कपडे वाहू टाकले तर बरं झालं घेऊन आली तर. जाऊन पाय बरं, रिंकूची तयारी झाली का व्हायची आहे तर ऑटो गिटो येऊन जाईन आणि ते तयारीच करत बसन. रिंकू ताईची तयारी काय झाली ना, पॅकिंग झाली, आता तयारीच करून राहिली. हा काय काकू काय चालू आहे म्हटलं? काय हो बाई, आम्ही किती वेळपासून वाट पाहून राहिलो. ज्योती आली नाही, ज्योती आली नाही, सकाळपासून वाट पाहणं चालू आहे. आणि आता आली म्हटलं तू गावाला जावाच्या टायमिले. अमाय निघाले काय मग आता? हो बाई, आता निघतो ना मी. आताच म्हणे जवळ म्हणे ऑटो येऊन राहिले तर बॅगा बॅगा काढून तयार राहा म्हणे. हा काय, मी म्हटलं का तुम्ही दुपारून जाऊन राहिले काय, त्याच्यानं आता आली मी. आई आली म्हटलं रिंकूताईची ननद. हो आली ना, आवाज येऊन राहिला तिचा. लय लवकर आली बाई तर. सकाळपासून येते तर नाही, आता जावाच्या वेळेस आली. आता हिच्या संग बोलत बसा 10-15 मिनिट. हो नाही, पहिलेच आपल्याला लय उशीर झाला. 10 वाजताच निघाले पाहिजे होतं आपण घरून. पण आता सावटे पाहुणे तर त्याच्यानं टाइम लागतेच. चाल बाप्पा, बोलून घेतो 2 शब्द तिच्या संग. नाही तर मग अजून म्हणन वहिनीची आई बोलली नाही बा गावाला जावाच्या वेळेस अशी म्हणन, नाही का? होय, 2 शब्द बोलून घ्या, मग तिले वाईट नाही वाटणार. हो ना, आता आलीच घरापर्यंत तर बोला तर लागनच. चाल मग बोलून घेऊ तिच्या संग. हो आहे, चला ना. अम्माय बाई ज्योती, लय लवकर आली म्हटलं तू. एवढ्या लवकर या लागते काय? मामीजी आता मला माहित नव्हतं तुम्ही सकाळूनच चालले म्हणून. मी म्हटलं दुपारून जाण बा, त्याच्यानं आता आली मी. हा काय, ते एक फोन नाही लावू शकत काय? वहिनी किती वाजता पाहुणे जाते, सकाळून जाते का दुपारून जाते? नाही वहिनीला लावायचा राहिला फोन तर तुझ्या भावालेच लावते. आता मी म्हटलं कामात राहते, काय फोन लावून परेशान करा, त्याच्यानं फोन काही लावला नाही. हा काय, एकटीच आली मग म्हटलं. तुझ्या इकडले पाहुणे नाही आले? नाही ना मामीजी, कामाला जाते ते, त्याला कुठं सुट्या राहते, कामाला गेले. असं आणि तुझ्या पोरीला नाही आणलं? आणायला पाहिजे होतं आमच्या भेटीले. मग काय येवायचं राहिलो आम्ही? मग काय आम्ही येत नाही म्हटलं 5-6 महिने. कधी येईन काय येईन सांगता नाही येत. हो बाई, घेऊन येते तुझ्या पोरीले. तिच्या संग भेटणं झालं असतं एकटीले घरी ठेवल्यापेक्षा. माई पोरगी काय घरी नाही आहे, ते तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली खेळाले. मी म्हटलं मला येपर्यंत तिथंच राहायचं म्हटलं. येता येता घेऊन आले, मग ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेले. रस्त्यावरच घर आहे तर आता जाता जाता घेऊन जा लागन घरी. चाल म्हणून मामीच्या घरी तर नाही आई म्हणे, मी खेळतो म्हणे. असं हो बरोबर आहे ना. लेकराले काय खेळणं खुदनंच पाहिजे. त्याला थोडी एवढं समजते गेलं पाहिजे ना भेटलं पाहिजे म्हणून. त्याला फक्त खेळणं समजते. नाही तर काय. मग झाली मग सगळीची तयारी? हो ताई, झाली ना, सगळीची तयारी झाली. आता ऑटो येऊनच राहिला. आता निघतोच आम्ही 5 मिनिटानं. हा काय, सगळेच चालले नाही? सगळे नाही तर काय, मग सगळेच जातो ना. आता संघ चाललं होतं तर संघच जा लागन. हा काय, कुठं मग गावाले? नाही हो बाई, गावाले नाही जात. आपल्या धाराच्या गावाले चाललो, बबनच्या सासऱ्याच्या गावाले. आता लय मन आहे उमाबाईचा. चला चला चला, आलो तेव्हापासून लागली चला म्हणते. जास्त दिवस नका थांबू, रात्रभरच थांब जा. तर जाऊन राहिलो. आज तिथं मुक्काम आहे आणि उद्या मग जेवण खावण करून संध्याकाळी आपापल्या घरी. हा काय, चांगलं आहे ना मग, चांगलं आहे. जा जा, मस्त जा, एन्जॉय करा. आम्हाला जा जा म्हणतं, पण असं नाही का तू आली पाहिजे. येतो ना एखाद्या वेळेस मस्त तुझ्या भावा संग. येतो म्हटलं पंकज बुवा संग. हो या लागन ना, येतो मी एखाद्या वेळेस, पाहतो. काय पाहतो म्हणतं. आता तर मस्त सुटा लागल्या तुझ्या पोरीले. मस्त चालली असती आमच्या संग तर नाही. पाहतोच चालू राहते. मग काय, जून महिन्यात शाळाच लागते 26 जून पासून. मग म्हणशील मग माया पोरीची शाळा आहे, माया पोरीले ट्युशनले जा लागते. ये बहाणे करत राहशील तू. पाहिन ना मामीजी, मी दिवाळीत गी पाहा लागन. पाय हो चंद्रकला, अशी आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्या आहेत, आताच नाही येत हे तर दिवाळीत खरंच येणार आहे काय? दिवाळीत तू मस्त तिकडे कुठं घुमाले जाशील. बुवा संग बुवाच्या गावाले जाशील. सांगता येते काय तू आमच्या घरी येतं का नाही येत? बुवाचे मस्त बहीण आहे, भाऊ आहे, तिकडे जाशील तू घुमाले. आणि इकडे कुठं येशील मग म्हणशील टाइमच नाही भेटला मामीजी, टाइमच नाही भेटला मामीजी. नाही पाहिन ना, मी ह्या वर्षी पाहतोच. जास्त दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी येईन. पण येईन म्हटलं दिवाळीत. येतो ना मी, वहिनीन दादा संग येतोच. बरं पाहिजे. मामाजी आता ऑटो येऊनच राहिला म्हटलं. 2 मिनिटात पोहोचतेस तर तोपर्यंत सगळेले बाहेर काढा, बॅगा वागा काढून तयार राहा म्हणा. असं म्हणजे 2 मिनिटात पोहोचतेस इथं. हो रस्त्यानंच आहे, आताच बोलणं झालं त्याच्या संग. तो 2 मिनिटात पोहोचतो म्हणते, तोपर्यंत तुम्ही तयार राहा असं म्हटलं त्यानं. तर म्हटलं सगळीले सांगून द्या आता. बरं ठीक आहे ना. हो जा मग मामाजी, सांगून द्या. मग आणखी डेपोत जा लागन, डेपोतही बसची वाट पाहा लागते. त्याच्यानं म्हटलं लवकर निघून जा घरून, पहिलेच उशीर झाला. हो जवळ बुवा ये जा म्हटलं मग घरी. हो मामाजी येईन ना. कधी यान म्हटलं तुम्ही गावाले? पाहतो ना मामाजी, आता ऑफिसमध्ये काही सुट्या देणार नाही. आता 8 दिवसाच्या सुट्या पडल्या तर एवढ्या लवकर तर सुट्या भेटायचे नाही राहिले. पाहिन मी तरी 15 दिवसानं प्रयत्न करन.
सुट्ट्या भेटल्या म्हणजे येतोच मग मी, तसा फोन लावूनच मी. बरं बरं. चला आज पाहुणे जाते, दुपारून चाललं जा लागन ऑफिसमध्ये. आजची अर्धी ड्युटी तरी होऊन जाईल. चंद्रकला, रेखाबाई, आता ऑटो येऊनच राहिला म्हटलं. 2 मिनिटात पोचते, तर आपल्याला निघा लागते आता. तर आपापल्या बॅगा गिगा काढून ठेवा म्हटलं. हा काय ठीक आहे ना. चल बाई ज्योती, मग आता आम्ही बी बाप्पा जातो, ऑटो येऊन राहिले म्हणते. हो चाललं जा म्हटलं आता लवकर, इथं टाइमपास केल्यापेक्षा. अजून डेपोतून आपल्याला बस भेटली पाहिजे. हो बापा, बस मध्ये बी जागा नाही राहत, भरू 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 बसा जाते. मग लेकरं वेकरं आपल्या जवळ एकतं, आणि गर्दीत कसं जाऊ बापा. पाहू लेकाले, जागा भेटन तर जाऊ, नाही तर मग अजून दुसऱ्या बसमध्ये जाऊ. पाहू ना आता, डेपोत गेल्यावर माहीत पडन. त्याच्यासाठी म्हटलं लवकर लवकर निघून जाऊ इथून. तर बॅगा वागा काढून बाहेर या तुम्ही. हो हो. चल मग बाई ज्योती, येतो. हो हो या मग मामी. माय रिंकूची तयारी झाली का? व्हायची सायकल किती वेळची तयारी करून राहिली, ऑटो आला तरी आता. वहिनी तुम्ही चालल्या गावाले? हो ताई, मी जाऊन राहिली ना आई संग. हा काय, मग आता तिकडेच आहे काय 2-4 दिवस? मी काय हाय आता 1-1.5 महिना आईच्या गावाले. तर म्हटलं आता तुमच्या भावाले डब्बा गिब्बा बनवून द्यायचा म्हटलं. काय बोलता, खरंच तुम्ही 1-1.5 महिना आहे गावात? हो ना ताई, खरंच मी आता 1-1.5 महिना गावालेच आहे म्हटलं. हा काय, बरं ठीक आहे ना, देईन ना मी पंकजले डब्बा. हो हो तेच म्हटलं, देऊन दे जा. सकाळून देऊन दे जा, संध्याकाळून तर ते स्वतःच बनवून घेते, काही ना खाऊन घेते. सकाळी ड्युटीवर जावाची घाई राहते, तेवढ्या सकाळी काही बनवणं नाही होत, त्याच्यानं म्हटलं एक टाइम देत जा. बरं बरं ठीक आहे ना. चंद्रकला, ऑटो आला म्हटलं, या लवकर बाहेर. हो हो आलो. चला मग शांताबाई, ऑटो आला म्हणते, चला बापा लवकर. हो हो चला चला. बाप रे, आज पोचलो बापा घरी किती दिवसाबाद. अंगणात पाहिनं किती मोठा कचरा पडलाय. हो हो उमाबाई, आता आमच्या घरी असं असता आलं असन ना. आता उद्या घरी गेल्यावर साफसफाई होईल बापा आमच्या घरी. उद्या बी करायला भेटते का नाही भेटत? नाही तर काय, मग आपण पाहूनपणा गेलो तर आपल्या घरी असेच हाल होते. मा दरवाजा गिरवाजा उघड म्हटलं. उघड ना कुलूप, का बाहेरच ठेवता आता बसून? उघडतो हो, उघडतो ना. उघड म्हटलं, तोपर्यंत बाकीचे पाहुणे येतेस. माय हो गड्या, प्रकाशानं जवळ बुवा गिवा येवायचेच आहे नाही, त्याचा ऑटो अजून आलाच नाही. हो, गण्या आहे, लक्ष्मी आहे, बबनचं पोरगं त्या शाटोत आहे, गंगाधर भाऊ आहे ना, ते 5-6 जण येऊन राहिले. हो हो उघड म्हटलं मग दरवाजा. हो हो उघडतो ना. पहा मग मित्रांनो, आज आले म्हटलं पाहुणे घरी. सांगा म्हटलं स्वयंपाकात काय काय बनवू, सांगा मग कमेंटमध्ये. मग तसा स्वयंपाक बनवून मी पाहुण्यासाठी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू, भेटू उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओ. धन्यवाद.